पोर्टल भरतीसाठी वयोमर्यादा कोणती? शिक्षक भरतीची सध्या वाट पाहतोय आणि सतत मनामध्ये प्रश्न आहे की जेव्हा फॉर्म भरलेले आहेत ती तरी वयोमर्यादा ग्राह्य धरली जाईल का? सोबतच या अगोदरची जी शिक्षक भरती झालेली आहे, कोविडच्या धर्तीवरती 2 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालं होतं आणि आता तसं मिळेल का? आणि जे एज बार होतात आहे त्यांच्यासाठीच नव्हेच, परंतु जे सर्वच उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक शिक्षक भरतीसाठी कोणती वयोमर्यादा आहे? रिझर्व्ह कॅटेगरी सोबतच ओपन कॅटेगरी आणि जे काही आपले स्पेशल टीचर्स असतात त्यांच्यासाठी कोणती आहे? आणि सोबतच कोणत्या शिक्षकांसाठी वयोमर्यादाच लागू नाहीये, या सर्वच बाबतीमध्ये आपण सध्या माहिती घेत आहोत. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माळे आणि शिक्षक भरतीसाठी आपण फक्त लढत नाही आहोत, तर जिंकत सुद्धा आहोत. ते तुम्हाला नक्की सांगायचं आहे, कारण याचसाठी आपण बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करतोय आणि आता मात्र आपल्या या पाठपुराव्याला ग्रीन सिग्नल लागत आहे. ते तुम्ही काही दिवसामध्ये ऑफिशियली पत्रक सुद्धा आलेलं दिसेल, परंतु कमेंटच्या माध्यमातून सतत हा प्रश्न विचारला जात होता आणि त्याच्यासाठी आपण शिक्षण मंत्री, शिक्षण अधिकारी, त्यांचे OSD, त्यांचे PSO सोबतच आयुक्त, शिक्षण आयुक्त, मंत्रालयातले सचिव, उपसचिव, सहसचिव या सर्वांची भेट घेऊन याच्या संदर्भातला कंटिन्यूस पाठपुरावा केलेला आहे आणि आता आपल्या प्रयत्नाला यश सुद्धा आलेलं आहे. तर मित्रांनो, विषय काय आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी टेट 2025 साठी जी वयोमर्यादा आहे ती ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे. जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आरक्षित प्रवर्ग आहेत त्याच्यानुसार 43 इयर्स ही वयोमर्यादा आहे आणि जर स्पेशल टीचर्स असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा ग्राह्य धरली जाणार आहे. हे सर्व खरं असताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे की शिक्षक भरती कोणती वेळेवरती होत नाहीये. म्हणजे एकदा फॉर्म भरल्यावरती आपण पाहिलेलं आहे की काय, एक पहिली शिक्षक भरती आहे ती 8 वर्ष झालं अजूनही संपलेली नाहीये. दुसरी शिक्षक भरती 4थं वर्ष होत आलं तरीही ती चालू आहे आणि तिसरी शिक्षक भरतीसाठी परीक्षा होऊन अगदी 7-8 महिने झाले तरी सुद्धा अजूनही रजिस्ट्रेशन आणि पुढची प्रोसेस सुरू झालेली नाहीये. त्यामुळे जे उमेदवार फॉर्म भरतात आणि मग नंतर त्यांची एज बार होतात तेव्हा त्यांचं काय, हाही आपल्या मनामध्ये नक्की प्रश्न येतो. सोबतच असे कोणते शिक्षक आहेत की त्यांना ही वयोमर्यादाच लागू नाहीत आणि कोणते शिक्षक नाहीये, म्हणजे नाहीयेत, कोणते वर्ग नाहीयेत की ज्यांना वयोमर्यादा ही कंपल्सरी फॉलो करावी लागते, हे सुद्धा आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, जे शिक्षक 9 ते 12 साठी शिकवतात त्यांना कोणतीही वयाची अट नाहीये. ते शिक्षक अगदी जनरल कॅटेगरीचा असो किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचा असो, त्यांच्यासाठी असं कोणतंही बंधन नाही की त्यांचे 38 इयर्स असायला हवेत, 43 इयर्स असायला हवेत. त्यांनी एज बार केलं असलं तरी ते टेट ज्याच्या रँकिंगनुसार जी परीक्षा परिषदेमार्फत टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही घेतली जाते त्याच्यासाठी ती कधीही परीक्षा देऊ शकतात टिल द एज ऑफ 58 और 57. तोपर्यंत ती ही परीक्षा उमेदवार देऊ शकतात. परंतु जे शिक्षक 1 ते 8 साठी पात्र आहेत, म्हणजे त्यांचा अर्थात DED सुद्धा झालेलं असायला हवं, BEd सुद्धा झालेलं असायला हवं, आणि हे चालू असताना सुद्धा त्यांना मात्र TET-1 किंवा TET-2, CTT-1, CTT-2 असे पेपर सुद्धा त्यांनी पास असायला हवं आणि यांच्यासाठी मात्र वयोमर्यादा ही कंपल्सरी, जी मगाशी मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने लागू असणार आहे. आता ही सर्व क्लॅरिटी आपण वयोमर्यादावरती दिली असली तरी ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस जर ते एलिजिबल असतील, 1 ते 8 साठी आपण जनरली बोलतोय, आणि सोबतच ज्या खाजगी संस्था आहेत त्यांच्यासाठी कोणती अशी वयोमर्यादा नाही, हे सुद्धा नोट डाऊन करून कुठे तर तुम्ही घ्या. तर मित्रांनो, त्यांचं काय, त्यांना सध्या अलाउ केलं जाईल का? कारण अजून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही, ते एजबार झालेले आहेत का? तर मित्रांनो, त्याचसाठी आपण इतक्या दिवसापासून पाठपुरावा करत आहोत आणि शिवयुनिटी फाउंडेशनच्या टीमच्या पाठपुराव्याला आता कुठंतरी यश आलेलं आहे आणि याच्या संदर्भातलं सुद्धा शासनाने, आम्ही जेव्हा पोर्टल रजिस्ट्रेशन करू, जेव्हा सूचना देऊ त्याच्यावेळी जे रजिस्ट्रेशन करताना जे काही तुमचं वय असेल, जर तुम्ही एलिजिबल असाल तर मात्र तुम्हाला पूर्ण भरती, मग भरती 2 वर्ष जरी चालली पूर्ण होईपर्यंत तरी तुम्ही एलिजिबल असणार, ही आपली मागणी होती. रजिस्ट्रेशनच्या वेळीचं वय ग्राह्य धरण्यात यावं, ती मान्य झालेली आहे आणि हे स्वतः आपण
पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत सांगत आहोत. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे याचा नक्की फायदा होईल आणि याची सुद्धा क्लॅरिटी तुम्हाला आलेली दिसेल. आपण फक्त बोलत नाही आहोत, कारण आपण ग्राउंडवरचा पाठपुरावा करतोय. कारण शिक्षकाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी लढत असताना महाराष्ट्रातली तमाम बंधू भगिनी जे भावी शिक्षक आहेत त्यांना बरेच प्रश्न असतात, ते प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. म्हणून आपण हा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आपल्या प्रयत्नाला सुद्धा यश येत आहे. सो हे यश तुमचं असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार ज्यांनी फॉर्म भरलेला त्यावेळेस जर तुमचं वय 1 ते 8 साठी स्पेशली मी तुम्हाला क्लिअर करते, त्यांचं तेव्हा जर तुम्ही एलिजिबल असाल तर पूर्ण टेट 2025 ची शिक्षक भरती पूर्ण होईपर्यंत तुम्ही एलिजिबल असणार आहात. त्यामुळे आता तुमच्या मनातून हे वयोमर्यादेचं जे काही डोक्यावरती सतत एक ओझं होतं, ताण होता, तो प्रथमतः काढून टाका. आता जे स्पेशल टीचर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे काही एक्सटेन्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये 45 इयर्स पर्यंत आहे. त्यांना सुद्धा जेव्हा बघा, आता हे सर्व जे आहे 38 फॉर जनरल, फॉर रिझर्व्ह कॅटेगरी 43 आणि जेव्हा स्पेशल टीचर्स 45 हे सर्व आहे. हे जरी असलं तरी सुद्धा, जरी आता ही भरतीसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहे 14 मे 2025 त्यावेळेस जर तुम्ही एज बार झाला नव्हता, त्यावेळेस जर तुम्ही एलिजिबल होता, त्यावेळेस जर तुमचं शिक्षक भरतीमध्ये वय तुम्ही बसत होतं, तुम्ही बॉर्डर लाईनवरती होता आणि आज तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल 14 मे 2025ला एखाद्या जनरल कॅटेगरीच्या उमेदवाराचं 37 इयर्स झाले होते आणि 11 मंथ झाले होते. अगदी एका महिन्यामध्येच ते एज बार होणार होते, तरी सुद्धा त्यांनी ती परीक्षा जर दिली असेल तरी तुम्ही एलिजिबल असणार आहात. त्यामुळे रिझर्व्ह कॅटेगरीचं सुद्धा तसंच आहे. 43 बिफोर तुम्ही जर ती परीक्षा दिली असेल तर तुम्ही या शिक्षक भरतीसाठी एलिजिबल असणार आहात. आणि हा सर्व पाठपुरावा करत असताना मित्रांनो खूप समाधान वाटलं, कारण हे उमेदवार आहेत ते त्यांची काही चूक नाहीये. राज्यामध्ये शिक्षक भरती वेळेवरती होत नाहीये आणि सर्वच असंदिग्ध असतं. त्यामुळे मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की माझं होईल का, आणि जर मी आता एजबार झालो तर या भरतीतूनच बाद होतोय आणि मग माझं काय, मग मी हे शिक्षक होण्याचं स्वप्न, शिक्षक भरतीचा नादच सोडून द्यायचा आहे का, असे बरेच प्रश्न बरेच उमेदवार आपल्या या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत होते. आणि आता सांगायला आनंद होतोय मित्रांनो, तुमचा जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भात आपण पाठपुरावा केलाय बऱ्याच वेळा. त्याच्या संदर्भातला अहवाल सुद्धा मंत्रालयातून आयुक्त कार्यालयाकडे मागवला होता आणि त्याला आता त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आपण स्वतः याच्या संदर्भातला पाठपुरावा आयुक्त कार्यालयात जाऊन घेतलेला आहे आणि आता तुमचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हा रिझल्ट तुम्हाला पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावरती नक्की पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, स्टे कनेक्टेड. तुमचेच आशीर्वाद, ब्लेसिंग आज आपल्याला लढायला ताकद देतात आणि त्याच्यामुळे आपण लढतोय. असंच लढत राहू आणि जिंकत सुद्धा राहू. हा वयाच्या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण तो फार महत्त्वपूर्ण आहे. सतत मनामध्ये संभ्रम असतो की कोणतं एज कशासाठी एलिजिबल. तर आता मित्रांनो तुमचं क्लॅरिटी झालीच असेल आणि नसेल झाली तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि शिक्षक भरतीसाठी आपण काम करत असताना ट्विटरवरती सर्च करा बालुशा माने, फॉलो करायला विसरायचं नाहीये. तिथे आपण 7-8-10 मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण लढतोय आणि त्याच्या संदर्भातली शॉर्टमध्ये माहिती या आपण व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब फॅमिलीवरती टाकत आहोत. तर पुढच्या व्हिडिओसाठी, पुढच्या माहितीसाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.